महानगरपालिकेमध्ये जे तुम्ही आता उपमहापौर म्हणून राहिलात आणि महापौर असताना काँग्रेसनं तुम्हाला तिकीट दिलं नाही, काय तुमच्या नावानं काय सांगा? नाही, कसं आहे की काँग्रेस पक्षानं तिकीट देणं अशातला भाग नाही. मुंबईला पार्लमेंटरी बोर्डाची जी बैठक होती त्यामध्ये आदरणीय काँग्रेसचे प्रांताध्यक्ष हर्षवर्धन दादा सपकाळ यांनी मला आणि आमचे लोकनेते विजय वाकोडे यांची चिरंजीव आशिष वाकोडे हे 2 तिकीट त्या ठिकाणी त्यांनी फायनल केले होते. आणि त्या पार्लमेंटरी बोर्डामध्ये आमचे तुकाराम रेंगे साहेब, आमचे माजी आमदार सुरेशदादा देशमुख, ॲडव्होकेट मुजाहिद खान, नदीम इनामदार, भगवान वाघमारे, आम्ही सर्वच होतो. पण त्या ठिकाणी सुद्धा जिल्हाध्यक्ष आणि त्या 1-2 जणांना तिथं पण विरोध केला. परंतु प्रांताध्यक्षांनी सांगितलं की हे 2 तिकीट सोडून तुम्ही काही मागा. आणि त्यांनी सांगितलं जा कामाला लागा. आम्ही आलो, इथं पूर्ण तयारी केली. परंतु आज आशिष वाकोडे यांना AB फॉर्म दिला आहे. परंतु त्या ठिकाणी सुद्धा त्यांना त्यांच्या पॅनलला माणसं मिळू दिले नाहीत. आणि माझं तर त्यांनी उमेदवारी रद्द केली. परंतु ही पक्षानं नाही, पक्षाचे माझ्यावर अनंत उपकार आहेत. पक्षानं माझी उमेदवारी रद्द केली नाही. मी पक्षावर नाराज नाही किंवा आमच्या जिल्ह्यातल्या नेत्यावरही नाराज नाही. 1-2 लोक आहेत विरोध करणारे. आणि त्यांनी परभणीची काँग्रेस, परभणी जिल्ह्याची काँग्रेस ही आमदार राहुल पाटील यांच्या दावणीला नेऊन बांधली आणि पूर्ण शटिंगचा कार्यक्रम केलेला आहे त्यांनी. जिंतूरमध्ये प्रतापभाया देशमुख यांना निवडून आणण्यासाठी त्या ठिकाणी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांना एक आपला उमेदवार उभा केला आणि त्या ठिकाणी राष्ट्रवादी अजितदादा गटाची जागा त्यांनी नगराध्यक्षाची पाडली. असं विचारायला गेल्यावर ते म्हणतात की आपली त्यांच्यासोबत युती नाही. मग सेलूला अजितदादाचा पाठिंबा त्यांनी घेतला विजय भांबळेचा आणि सेलूची जागा त्या ठिकाणी गेली थोडक्यामध्ये काँग्रेसची. म्हणजे काँग्रेसची फक्त 350-400 पावणे-400 मतानं त्या ठिकाणची सेलूची जागा गेली. हे टोटल नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष यांनी हे AB फॉर्म आणणे, विकणे आणि काँग्रेस ही भाजप आणि आमदार राहुल पाटील यांच्या दावणीला बांधण्याचं काम केलेलं आहे. परंतु जे नवनिर्वाचित काँग्रेसचे नेते तुम्ही म्हणता त्यांची स्वतःची सीट आलेली नाही. त्यांची स्वतःची सीट आली नाही म्हणून तर त्यांना या ठिकाणी काँग्रेस संपवायचं आहे. आणि तुम्हाला सांगतो मी फार दिवस काय ते काँग्रेसमध्ये राहणार नाहीत. कारण त्यांना सत्तेशिवाय जगू शकत नाहीत ते. आता त्यांनी महापालिकाचा निकाल काय लागण उद्या हे काय माहीत नाही. परंतु ज्या पद्धतीनं परभणीमध्ये जागा वाटप झाल्यात, आमच्या मागच्या वेळेस काँग्रेसचे 32 नगरसेवक होते आणि शिवसेनाचे 6 नगरसेवक होते. आज 32च्या 32 जागा शिवसेनाला देऊन टाकल्या ना त्यांनी, काँग्रेसची सिटिंग सोडून. ज्या शिवसेनाचे 6 होते त्यांची 6चे 30च्या वरी त्यांनी उमेदवारी दिली युती म्हणून. एकीकडे युती केली तर 8 नंबरला त्यांनी 8ला 8 मशाल दिल्यात. त्या ठिकाणी 3 नंबरला मशाल आहे, 6 नंबरला मशाल आहे. त्या 12 नंबरला संतोष गुजर जे काँग्रेसचे उमेदवार होते त्यांना मशालची उमेदवारी दिली, 4 फॉर्म आणि 5वा AB फॉर्म पण त्यांनी त्या ठिकाणी 5व्या उमेदवाराला सुद्धा दिला प्रभाग क्रमांक 12मध्ये. म्हणजे टोटल कॉन्ट्रोवर्सी परभणी महापालिकामध्ये शिवसेना उद्धव गटाचे आमदार राहुल पाटील आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष या दोघांनी मिळून हे पूर्ण पैशाचा खेळ मांडला आणि बाजार मांडला आहे. आणि चांगले निष्ठावंत लोक या ठिकाणी यांच्या दोघांच्या कूटनीतीच्या राजकारणाला बळी पडलेत. तिकीट विकले म्हणजे काय केलं त्यांनी की जिंतूरची भाजपची जागा काढण्यासाठी त्या ठिकाणी त्यांनी काँग्रेसचा उमेदवार दिला आणि आमचा काँग्रेसचा सेलूचा उमेदवार येणारा 350 मतांना आला. म्हणजे सेटिंग केली ना त्यांनी. माझा आरोप आहे त्यांनी 1 कोटी रुपये तर जिंतूरमध्ये घेतले आणि 40 लाख रुपये पूर्णामध्ये घेतले. पूर्णाचे सगळे निष्ठावंत सोडून पूर्णामध्ये त्यांनी नवीन जे शिवसेनाचे लोक होते त्यांना त्या ठिकाणी AB फॉर्म दिले. काँग्रेसच्या जुन्यात एकाही माणसाला त्यांनी फॉर्म दिला नाही. 40 लाख रुपये घेऊन आलेत. म्हणजे परभणी जिल्हा नगरपालिकेच्या ज्या 7 निवडणुका होत्या त्या ठिकाणी त्यांनी सर्व सेटिंग करून हे सर्व पैसे घेऊन आपल्या स्वतःच्या मुलाला निवडून आणण्यासाठी त्या ठिकाणी त्यांनी काम केलं. त्यांच्यातही त्याचं दुर्दैवी त्या ठिकाणी त्यांचा मुलगा पडला. ते जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष फक्त तालुका पाथरीपुरते जिल्हाध्यक्ष मर्यादित राहिले होते निवडणुकीत. मला डावलण्याचं एकच कारण आहे की परभणीमध्ये मागच्या 10 डिसेंबर 2024ला जी संविधान शिल्पाची विटंबना झाली त्यानंतर विजय वाकोडे आणि आम्ही दोघांनी मिळून परभणीचे सर्व प्रकरण हँडल केलं आणि शिवप्रतिष्ठानच्या लोकांसोबत राहुल पाटीलनं मिळून त्या ठिकाणी हिंदू मोर्चा काढला. हिंदू मोर्चा काढल्यानंतर जातीय दंगल झाली. त्याच्यात सोमनाथ सूर्यवंशी मेला, आमचे लोकनेते विजय वाकोडे मेले आणि त्यानंतर ज्या पद्धतीनं आम्ही लाँग मार्च काढून मुंबईपर्यंत गेलो तर हे सर्व प्रकरण राहुल पाटीलच्या आजूबाजूला फिरतंय.
म्हणून आम्ही त्याच्यावर आरोप केले आणि मग त्यांनी आमचे काही लोक गळाला लावून माझ्यासारख्या माणसाला, आता परभणीमध्ये तर दलित चळवळीमध्ये असं झालं आहे की शिवसेना उद्धव गटामध्ये एकाही कार्यकर्त्याला त्यांनी उमेदवारी दिली नाही आणि मला पण त्यांनी ही पैशाच्या आमिषाला हे बळी पाडून काही उमेदवाराला पैसे देऊन माझी उमेदवारी त्यांनी त्या ठिकाणी कापली. माझा आरोप आहे त्यांच्यावर, पण काँग्रेसवर नाही, जिल्हा अध्यक्षावर आणि शिवसेनाचे आमदार राहुल पाटील. चर्चा सुरू आहे की तुम्ही सुरेश वरपुडकरांचे काम ठेवले, तर मग भाजपचं तिकीट लावलं असतं आज मी, एबी फॉर्म लावला असता भाजपचा. उद्या एखाद्या वेळेस सगळी काँग्रेसची लोक तिकडे जातील अशी काँग्रेसच्या नेत्यांना भीती वाटत होती असंही बोलत होते. आता काँग्रेसच्या नेत्यांना वाटण तर वाटण, पण आता भाजपला तर निवडून आणलं ना त्यानं जिंतूरमध्ये. जगजाहीर आहे, तुम्ही बघा आकडेवारी, जिंतूरचं उमेदवाराचं मतदान बघा, राष्ट्रवादी विजय भांबळेनं उभा केलेला उमेदवाराचं मतदान बघा आणि काँग्रेसच्या उमेदवाराचं मतदान बघा. आणि सेलूमध्ये बघा, सेलूत तसंच झालं आहे. काँग्रेसची येणारी जागा ह्यांच्या सेटिंगमुळे पडली ना ती एकमेव. म्हणजे काँग्रेसवर नाही तर थेट तुमचे जे जिल्हाध्यक्ष आहेत बाबाजी हा, यांच्यावर त्यांच्यावर आरोप. त्यांनी टोटल मॅनेजमेंटचं राजकारण सुरू केलं आहे आणि तुम्हाला सांगतो फार काळ काय ते काँग्रेसमध्ये राहणार नाहीत. तुम्ही आता निवडणुकीच्या रिंगणात कशा आहे, अपक्ष लढताय का काय? मी अपक्ष फॉर्म टाकलेला आहे. माझे परभणी शहरातले काही माझे मित्रमंडळी, कार्यकर्ते आणि माझ्या भागातल्या मतदारांना मी विचारून, ते जर म्हणले तुम्ही अपक्ष राहा तर मी अपक्ष उमेदवारी ठेवणार आहे आणि प्रांताध्यक्ष हर्षवर्धन दादा सपकाळ यांना विचारून मी त्या ठिकाणी उमेदवारी ठेवणार आहे. पण मी काँग्रेस कधीच सोडणार नाही, कारण माझी मनोमन इच्छा आहे की ह्या देशाचे पंतप्रधान राहुल गांधी व्हावं. ह्यासाठी व्हावं की भारतीय संविधान आज वाचवण्याची जिम्मेदारी जर कोणी उचलली असेल तर ती फक्त राहुल गांधीनं, आणि राहुल गांधीसाठी आम्हाला त्यांना बळ देण्यासाठी आम्हाला काँग्रेसमध्ये राहायचं आहे. म्हणजे तुम्ही आता काँग्रेस जिल्हाध्यक्षाची काही तक्रार वगैरे केली का किंवा करणार आहे? हो, नाही काय तक्रार करायची गरज नाही. आता 16 तारखेला आपला निकाल लागेल, त्या दिवशी कळून जाईल काय आहे इथं परभणीमध्ये. निकालाच्या दिवशी बघू आपण. तुमचे जिल्हाध्यक्ष पालकमंत्र्यांना भेटतात असं वाटतं का तुम्हाला? पालकमंत्र्याला भेट नाहीत, ते पालकमंत्र्याचे वडील आदरणीय रामप्रसादजी बोर्डीकर साहेबाचे मित्र आहेत. पालकमंत्री दिदी फार चांगले आहेत, त्यांना भेट नाहीत ते, पण हे सेटिंगचं राजकारण करतात. आणि सध्या परभणीमध्ये फक्त पैसा, परभणी जिल्ह्यात दुसरं काहीच नाही. पैसा हा इम्पॉर्टंट आहे, माणूस नाही, व्यक्ती नाही, पक्ष नाही, काही नाही. उमेदवारी कशा दिल्या काय वाटतं? हां, उमेदवारी कशा दिल्या आता सगळी लोक ते कशा? उमेदवारी आता उमेदवारी बाबाजानी साहेबांनी काय केलं आहे, उमेदवारी देताना कोण्या उमेदवाराला बोलवायचं आणि म्हणायचं तुम्ही 2 कोटी रुपये खरंच टाका, 3 कोटी रुपये खरंच टाका. आता मला सांगा, परभणी हा अल्पसंख्याक जिल्हा आहे, ह्या ठिकाणी मुस्लिम आणि मागासवर्गीय वस्त्या जास्त आहेत आणि परभणी महापालिकामध्ये निवडून येणाऱ्याची संख्या मुस्लिम आणि मागासवर्गीयांची जास्त आहे. मागासवर्गीय आणि मुस्लिम लोकांकडे इतका पैसा कुठून येणार आहे, असं त्यांनी विचारायला नाही पाहिजे होतं. तुम्ही राहुल पाटलांवर आरोप करतायत, राहुल पाटलाचं तुमचं काय, त्याच्यामुळे काय? पूर्ण परभणीची काँग्रेसच राहुल पाटील चालवायलेत. काँग्रेसची आणि उद्धव सेनेची युती आहे. मग युती आहे तर अर्ध्या जागा वाटप झाल्या पाहिजे ना. युती झाली तर प्रभाग क्रमांक 3 मध्ये मशालचे उमेदवार आहेत, प्रभाग क्रमांक 6 मध्ये सुद्धा मशालचे उमेदवार आहेत. एकूण किती उमेदवारी आहे की मशालचे तेवढे आणि काँग्रेसचे तेवढे? तेवढी काय मी माहिती घेतली नाही, कारण प्रभाग 8 मध्ये मैत्रीपूर्ण लढत चालू आहे त्यांची, 4 पंजा आणि 4 मशाल. तर ह्या पद्धतीनं ही अशी युती होऊ शकत नाही. युती म्हणजे समसमान वाटप. निवडणुकीत तुम्ही काँग्रेसचं काम करणार का? निवडणुकीमध्ये मी प्रभाग क्रमांक 3 मध्ये माझे आता इथून गेल्यानंतर माझ्या मतदारांना विचारणार आणि जर मतदारांनी कौल दिला आणि तथागत भगवान गौतम बुद्धाच्या आशीर्वादाने निवडून आलो तर मी काँग्रेसमध्येच राहणार आहे. आणि कदाचित जर पराजय माझा झाला तर काँग्रेसच्या वरिष्ठांना विचारून परत मी काँग्रेसमध्येच राहणार, त्यांनी ठेवलं तर. भाजपकडून ऑफर आली तर तुम्ही भाजप? नाही, भाजप माझं जीवन संपून जाईन, पण RSS आणि भाजप ह्यांच्यासोबत जाणार नाही. शिवसेना सिंदखेडची भूमिका आहे, काही लोकांना ते सोबत घेणार नाही, घेते ना, काय अडचण नाही. ते त्यांची काही ऑफर आली वगैरे? नाही, ऑफर मला कोणाचीच येत नाही. त्याचं कारण हे आहे की मी मॅनेज होत नाही, म्हणून मला कोणी ऑफर देऊ शकत नाही. कशामुळे जाणार नाही बीजेपीमध्ये? संविधान विरोधी पक्ष असल्यामुळं बाबासाहेबाचं संविधान त्यांना मान्य नाही, म्हणून आम्ही त्यांच्यासोबत जाणार नाही.
धन्यवाद. थँक्यू.